धड़कता जो प्रिव्ह्यू बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिनेड मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे ॲप तुम्हाला ओपन करायचे. ओपन केल्याच्यानंतर इथे प्रोजेक्टमध्ये यायचे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीट मार्क आणि शेक इफेक्ट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत हे दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्याच्यानंतर जो आपला बीट मार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला नॉर्मली ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तिथले जे लिरिक्सचे जे लेअर आहे त्या लेअरमध्ये तुम्हाला काहीच चेंज करायचं नाही. आणि हे जे मॉडेलची जी इमेज आहे ती जर तुम्हाला चेंज करायची असेल तर सिम्पली तुम्हाला त्या लेअरवरती जायचं आहे. कलर अँड फिलवरती जायचं आहे. जे असं काही स्टारचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे. मॉडेलच्या इमेजवरती तुम्हाला नॉर्मली अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. आणि इथे प्लसच्या आयकॉनवरती जाऊन तुम्ही इमेज अशा प्रकारे चेंज करून घेऊ शकता. इमेज चेंज केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे ते म्हणजे आपल्या 11 सेकंदावरच्या बीटवरती. 11 सेकंदावरच्या बीटवरती आल्याच्यानंतर इथे तुम्हाला प्लसवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि आपल्या मॉडेलचा नेक्स्ट इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यानंतर या ऑप्शनचा यूज करून नेक्स्टवरती जायचं आहे आणि या 4th नंबरच्या ऑप्शनचा यूज करून इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इथून ट्रिम करून घ्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते ऑल इमेजेस अशाच प्रकारे 1 बाय 1 बीटच्या अकॉर्डिंग इथे ॲड करून घ्यायचे आहेत. काही इमेजेस आहेत त्या ऑल इमेजेस इथे ॲड झालेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मली बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर जो आपला हा फर्स्ट आणि सेकंडवाला जो इफेक्ट आहे त्यातला जो फर्स्टवाला इफेक्ट आहे तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमाचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर ज्या ज्या आपल्या अशा प्रकारच्या सिंगल बीटच्या इमेजेस आहेत त्या ऑल इमेजेसवर तुम्हाला आपला फर्स्टवाला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉट जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आणि आपल्या ऑल इमेजेसवरती आपला फर्स्टवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आपली जी लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजवरती जो इफेक्ट देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मली बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर जो आपला 2nd नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करायचा. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉट जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो बीटमाचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला परत ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर ज्या ज्या आपल्या डबल बीटच्या इमेजेस आहेत त्यांवर तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. आणि हा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे ऑल डबल बीटच्या इमेजेसवरती पेस्ट करून द्यायचा आहे. तर ही जी आपली लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजवरती जो इफेक्ट देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पलीवर इथे शेअरवरती जायचं आहे. खाली एक्सपोर्टवरती जायचं आणि या व्हिडिओला तुम्हाला इथून सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.